फक्त 37 गावांचं कार्यक्षेत्र, 19,000 मतदार आणि एक कारखाना. अजित पवारांनी माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची केली. विधानसभेच्या निवडणुकीत एखाद्या मतदारसंघात जेवढी फिल्डिंग लावली जाते तितकी फिल्डिंग अजित पवारांनी या कारखान्याच्या निवडणुकीसाठी लावली. मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बघणाऱ्या अजित पवारांनी कारखान्याचं चेअरमन होण्याची इच्छा यावेळी व्यक्त केली. त्यावेळेस माळेगाव कारखान्याची निवडणूक दादांना जिंकणं इतकं का महत्त्वाचं आहे, अजित पवारांनी माळेगावची निवडणूक प्रतिष्ठेची का केली, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात. नमस्कार, मी राहुल. मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना पवारांचं वर्चस्व असलेला कारखाना आहे. बारामती तालुक्यात असलेला हा एकमेव साखर कारखाना आहे. 37 गावांचं कार्यक्षेत्र या कारखान्यामध्ये येतं. त्याचबरोबर 19,000 सदस्य संख्या या कारखान्याची आहे. या कारखान्याची निवडणूक रविवारी पार पडली. बॅलेट पेपरवर ही निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनल होतं. दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या चंद्रराव तावरे यांचं सहकार बचाव पॅनल याचं अजित पवारांना तगडं आव्हान होतं. शरद पवार देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. शरद पवारांचं बळीराजा सहकार बचाव पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात होतं. 21 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. आता या निवडणुकीत 88% इतकं मतदान झालंय. गेल्या वेळेचा आपण विचार केला तर गेल्या वेळच्या निवडणुकीत हेच प्रमाण 75 ते 78% दरम्यान होतं. साहजिकच यंदा हे मतदान मोठ्या प्रमाणावर वाढले. ते मतदान वाढण्यासाठी अजितदादांचं 15 दिवस बारामतीमध्ये ठाण मांडून बसणं अत्यंत महत्त्वाचं होतं. सगळ्या प्रकारची निवडणूक यंत्रणा राबवून अजित पवारांना ही निवडणूक जिंकायचीच होती. सुरुवातीला अजित पवार आणि शरद पवार यांचं एकच पॅनल होणार होतं, पण ऐनवेळी अजित पवारांनी त्यांचं पॅनल जाहीर केल्याने शरद पवार नाराज झाले. दादा आणि पवार एकत्र येण्याच्या चर्चांना माळेगावची निवडणूक हे देखील एक महत्त्वाचं कारण असल्याचं म्हटलं जातं. दादांनी पॅनल जाहीर केल्याने पवार नाराज झाले. पवारांच्या समर्थकांना दादांनी जागा दिली नाही. त्यामुळे अजित पवार एका कारखान्याच्या निवडणुकीत असं वागत असतील तर पुढे एकत्र आल्यास पवारांच्या कार्यकर्त्यांना कशी वागणूक देतील असा सूर उमटू लागला. या सगळ्यातूनच पवारांनी स्वतःचं पॅनल जाहीर करून टाकलं. ही झाली पार्श्वभूमी. पण अजित पवार या निवडणुकीत इतका रस घेण्यामागचं कारण म्हणजे या कारखान्याचं कार्यक्षेत्र. कारखान्याचे साधारण 19,000 सभासद आहेत. सभासदांच्या कुटुंबाचा विचार केला तर काही लाखांमध्ये मतदार होतात. या कारखान्याच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत आणि इतर देखील संस्था आहेत. आता लाखो मतदारांवर फरक पाडू शकणारा कारखाना आपल्या हातातून जाऊ नये, तो भाजपकडे जाऊ नये अशी दादांची इच्छा आहे. सहकार क्षेत्र राष्ट्रवादीसाठी नेहमीच फायद्याचं ठरलंय. अशावेळी सहकारात भाजपचा हस्तक्षेप वाढू नये असं देखील दादांची इच्छा असण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून पुढच्या निवडणुकीसाठी अजितदादा मतदारसंघाची बांधणी करत असल्याचं देखील म्हटलं जात आहे. भाजपचे चंद्रराव तावरे यांच्या हातात हा कारखाना होता. त्यावेळी त्यांनी ऊसाचा विक्रमी भाव दिला होता. याचा सभासदांना मोठा फायदा झाला होता. आता पुन्हा हा कारखाना तावरेंच्या ताब्यात गेला आणि त्यांनी मोठा भाव दिला तर हाच नियम इतर कारखान्यांना लावण्याचा आग्रह इतर कारखान्याचे सभासद करू शकतील आणि त्याचा मोठा फटका दादांना बसू शकतो. आता दादा थेट या कारखान्याचं चेअरमन होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. दादांनी प्रचारात मोठा निधी देखील देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हा कारखाना दादांना आपल्या पदरात पाडून घ्यायचा आहे. 24 जूनला माळेगावच्या कारखान्याचा निकाल लागणार आहे. त्रिशंकू निवडणूक झाल्याने ही निवडणूक तितकीच चुरशीची देखील झाली आहे. आता पवारांचे उमेदवार कोणाला फटका देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे दादा हा कारखाना मिळवतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, माळेगावचा कारखाना अजित पवारांना मिळू शकतो का? तुमची मतं काय आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा. धन्यवाद.